ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो दुर्गे महादुर्गे शिवाये सतत नमः। नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण ज्ञानरूपेण भक्तिरूपेण मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। गोजिरवाणी बाळ माझं सुख देत्या बाळाला। दुसरी माझी ओवी ग कौल मला देऊजवा। भाऊ बंदकीचा फेरा संपव हे वादाचा। दुसरी माझी ओवी ग पीठ पडी झुरझुरू। बाळ तुझे गोड बोले पाठी लागे तुरु तुरु। चौथी माझी ओवी ग नवस मी फेरीला। चांदीचा ग मुखवटा मी तुझ्या मुखी चढविला। पाचवी माझी ओवी ग मंदिराला येईन ग। कुलस्वामिनी माझे आई दुःख कानी घालीन ग। पहिली माझी ओवी ग आई पावली नवसाला। गोजिरवाणी बाळ माझं सुख देत्या बाळाला। आई माझ्या बाळाला अत्यंत सुख दे। दुसरी माझी ओवी ग कौल मला दे उजवा। भाऊ बंदकीचा फेरा संपव हे वादाचा। आपल्या घरामध्ये नेहमी भांडणं आपण बघतो भाऊ बंदकीमध्ये। तेही प्रार्थना तिला केलेली असते की आई ह्या युगामध्ये हा जो जन्म दिला आहे त्याच्यामध्ये कधीच आमच्यामध्ये भावबंदकीमध्ये भांडणं होऊ दे नको, ती तू सारी मिटव। तिसरी माझी ओवी ग पीठ पडे झुरझुरू। बाळ माझं गोड बोले पाठी लागे तुरु तुरु। म्हणजे ज्या कृपाप्रसादाने मला माझं बाळ मिळालं आहे, जशी सेवा तू माझ्या हातून करून घेते आहेस तशी माझ्या मुलीच्या हातून तू करून घे। चौथी माझी ओवी ग चांदीचा ग मुखवटा मी तुझ्या मुखी चढवीन। म्हणजे प्रत्येक वेळेला आपण बघतो मंदिरामध्ये बरीचशी आपल्याला मोठी झुंजरी दिसते, मग चांदीच्या रूपाने जी कधी खराब होत नाही तर तो मुखवटा माझ्या हातून तुझ्या मुखी चढवला जावा। आणि पाचवी माझी ओवी ग मंदिराला येईल ग। कुलस्वामिनी माझे आई दुःख कानी घालीन ग। कारण प्रत्येक सासूरवाशीण प्रत्येक माहेरवाशीण फक्त देवीकडे एवढंच मागणं मागायला आपल्या आईच्या दरबारी जाते। जिला आई नाही ती सुद्धा आणि जिला आई आहे ती सुद्धा एका आईला प्रार्थना करते की आई सुख मला लाभू दे। थँक्यू सो मच।